नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज फिजिक्सचा पेपर झाला, तर सेक्शन ए आपण कंप्लीट डिस्कस करूया। सेक्शन ए मध्ये तुम्हाला 18 पैकी किती मार्क पडलेले आहेत ते मला सांगायचं आहे आणि पेपर तुमचा कसा गेला मला सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो MCQ आहे त्याचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता, mr²/2 आहे। ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर आहे। त्याच्यानंतर डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो L0m1t⁻² आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, फेज डिफरन्स बिटवीन नोड अँड ॲडजस्टंट अँटी नोड इन अ स्टेशनरी वेव्ह याचं उत्तर मित्रांनो सी आहे, बी आहे, π/2 रेडियन। त्याच्यानंतर वर्क डन इन ब्रिंगिंग द युनिट पॉझिटिव्ह चार्ज याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिक पोटेन्शियल येते। त्याच्यानंतर टू कन्वर्ट द मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इंटू द ॲमीटर या ठिकाणी स्मॉल रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट करावा लागतो। ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर। त्याच्यानंतर बघा, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट फॉलोइंग ऑन द फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल इज डबल, जर समजा फ्रिक्वेन्सी डबल केली तर कायनेटिक एनर्जी विद्यार्थी मित्रांनो मोर दॅन 2 टाइम्स इट्स इनिशियल येतं आहे। ओके, 2 टाइम्स येत नाही तर मोर दॅन 2 टाइम्स येत आहे। त्याच्यानंतर 7वा जो MCQ आहे, इन सायकल किंवा सायक्लिक प्रोसेस इफ ΔU 0 जर असेल, ΔU म्हणजे इंटरनल एनर्जी असतं आणि सायक्लिक प्रोसेसमध्ये ΔU हे 0च असतं, तर W बरोबर Q येतं आहे। ऑप्शन नंबर डी हे करेक्ट उत्तर आहे। कसं आलं सांगू का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, ΔU बरोबर फॉर्म्युला काय मेन Q - W आहे। तर ΔU जर 0 झाला तर 0 बरोबर Q - W हा फॉर्म्युला येतो, तर Q बरोबर W म्हणजेच W बरोबर Q येतं। अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही याचं उत्तर फाइंड आउट करू शकता। ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, 8वं जे MCQ आहे त्याचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट उत्तर आहे। त्याच्यानंतर हे जे MCQ आहे, तर मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे की कशा पद्धतीने याचं उत्तर हे चाललेलं आहे। तर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर। आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लास्ट MCQ जो आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी आहे। सेंटीपीड ऑफ फोर्सची डेफिनेशन सर्वांना माहीत आहे, द फोर्स विच डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल। वाय डिटर्जंट पावडर इज मिक्स्ड विथ वॉटर टू वॉश द क्लॉथ, सरफेस टेन्शन कमी करण्यासाठी टू डिक्रीज द सरफेस टेन्शन। व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्टमीटर, आयडियल व्होल्टमीटरचं रेजिस्टन्स हे इन्फिनिटी असतं। राईट द फॉर्म्युला ऑफ टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग करंट कॅरिंग अ कॉईल इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट। विद्यार्थी मित्रांनो याचं जे उत्तर आहे, तर दोन्ही उत्तर याचे बरोबर आहे। तर पहिलं उत्तर आहे बघा, टाऊ बरोबर, आता हे उत्तर याचं येत नाही, टाऊ बरोबर m×b हे बी उत्तर आहे। आणि त्याच्यानंतर टाऊ बरोबर NIA×b हे बी उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। दोन्हीपैकी तुम्ही कोणते उत्तर लिहितो तुम्हाला मार्क भेटून जातील। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, बाइंडिंग एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम काय असतं, 0 असतं। अँड व्हॉट इज द सराउंडिंग इन थर्मोडायनॅमिक प्रोसेस, यस रेस्ट ऑफ पार्ट ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड एज सराउंडिंग। ओके, त्याच्यानंतर जे 7th नंबर आहे, 7th नंबरचं विद्यार्थी मित्रांनो कायनेटिक एनर्जी बरोबर E×V0, तर याचं उत्तर 2.4 × 10⁻² किती आहे, -19 जूल येतं। ओके, 16 × 15 करा, 16 × 5 80, 80 ला 0 40, 4 80 ला 0 8, 16 1 16, 16 8 24, 2.4 × 10⁻19। आणि 2 कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स या ठिकाणी 1/CS बरोबर 1/C1 + 1/C2, तर या ठिकाणी याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो किती येतं, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर समजा तुम्ही केलं, C2 × C1/C1 प्लस बरोबर आहे C2 × C1/C1 + C2 हे उलटं केल्यानंतर या ठिकाणी उत्तर 50/15 येतं। अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर आलेले आहेत। तर तुमचे किती MCQ बरोबर आलेले आहेत एकदा मला चॅट बॉक्समध्ये कळवा। आणि सेक्शन ए मध्ये तुम्हाला 18 पैकी किती मार्क पडतील हे या ठिकाणी कळवा। बाकी डिटेल सोल्युशन जर समजा तुम्हाला पाहिजे असेल न्यूमरिकलचं वगैरे, तर त्या ठिकाणी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्ही लाईव्हमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। थँक्यू।